सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या 5 जानेवारी 2025 पौष महिन्यातील पहिला रविवार आलेला आहे. म्हणजे 31 डिसेंबर रोजी पौष महिन्याला सुरुवात झाली. 30 तारखेला मार्गशीर्ष अमावस्या संपली आणि पौष महिन्याला सुरुवात झालेली आहे. तर पौष महिन्यात सूर्यनारायणाची सेवा करणं खूप महत्त्वाचं, फायदेशीर ठरतं. फायदेशीर म्हणण्यापेक्षा आपण जर सूर्यनारायणाची या पौष महिन्यात व्रत केलं, पूजा केली, अर्घ्य दिलं, जी सेवा जमेल ती केली तर नक्कीच सांगते आपलं भाग्य तेजस्वी नक्कीच होतं. बऱ्याच लोकांना बऱ्याच कामांमध्ये अडथळे येतात. घरात विनाकारण कटकटी होतात, विनाकारण भांडण तंटे, शत्रू येऊन मिळतात. काही ना काही कारणास्तव आपल्याला कुणीतरी त्रास देतं, शत्रू येऊन मिळतात. मग अशा वेळी असं वाटतं की कोणाशी बोलावं की नाही. म्हणजे चांगलेसुद्धा काही वेळा आपले शत्रू बनून जातात. त्याचप्रमाणे आपले मुलं, घरातले लेकरं वाईट मार्गाला जातात, वाईट कामं करतात. आपण कितीही त्यांच्यासाठी आपण जीव ओतला तरी पण लेकरं काही वेळा आपल्या मनाविरुद्ध वागतात आणि त्यांचं नुकसान करून घेतात. मग अशा वेळी आई वडील हताश होऊन जातात, काय करावं सुचत नाही. तर काही वेळा मुलं मोठी होऊन जातात, मुलं असं किंवा मुली. तर लग्न कार्यातसुद्धा अडथळे येतात आणि लग्न कार्य झालं तर संतान प्राप्ती होण्यात खूप अडथळे येतात. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही चिंता असू द्या, विघ्न असू द्या, संकट असू द्या, हे असतातच. तर आपणच त्यावर काहीतरी उपाय केला, दैवी उपाय केले तर नक्कीच सांगते आपलं भाग्य तेजस्वी नक्कीच होतं. तर पौष महिन्यात सूर्यनारायणाची पूजा सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं. तर आपल्याला उद्या 5 जानेवारी पौष महिन्याचा रविवार आहे. रविवार हा सूर्यनारायणाला समर्पित असतो आणि तुमच्या कुंडलीत जर 7.5 असेल, शनी दोष असेल, शनी ग्रह म्हणजे तुमच्या कुंडलीत जर त्रासदायक असेल, तुम्हाला जर ब्राह्मणाने सांगितलेलं असेल की तुम्हाला 7.5 आहे, शनी दोष आहे, तर हे आपल्याला पौष महिन्यातील सूर्यनारायणाचं व्रत पूजा नक्कीच करायचं आहे. उपवाससुद्धा करतात. रविवारचा सूर्यनारायणाचा उपवाससुद्धा केला जातो. आता तुम्हाला उपवास नाही जमत ना, मग सूर्यनारायणाची उठ्ठाबरोबर आंघोळीनंतर एक सेवा आपल्याला नक्कीच करायची आहे. फक्त एक सेवा करा. बघा तुमच्या आयुष्यातील जे काही दुःख दारिद्र्य असेल, संकट असेल, विनाकारण अडचणी येत असतील तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि त्यातून तुम्हाला मार्ग मिळेल. सूर्यनारायणाप्रमाणे म्हणजे सूर्यासारखं तुमचं भाग्य तेजस्वी होईल. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळायला लागेल. मुलाबाळांची प्रगती व्हायला लागेल. मुलं तुमची ऐकायला लागेल तुमचं आणि तुम्ही जे त्यांच्यासाठी नियोजन करताय तुमच्या मुलांचं नक्कीच सुख शांतीत म्हणजे प्रगतीत वाढ होईल तुमच्या मुलांची. तर उद्या लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठा. अगदी थोडं लवकर उठलं तर खरंच सांगते खूप फायदा होतो. आपल्या स्वतःला सुद्धा थोडासा वेळ नक्कीच देता येतो आपल्याला. ब्रह्ममुहूर्तावर उठा. जी काही पूजा करायची, सेवा करायची ती सकाळीच जर केली आपण तर खरं 100% आपल्याला दैवी चमत्कार नक्कीच आपल्या जीवनात नक्कीच दिसून येतात. तर उद्या लवकर उठायचं आहे आणि आंघोळ केल्यानंतर पहिलं काम आपल्याला एक करायचं आहे म्हणजे सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं आहे. तर काय करायचं, लोटा भरून, तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. तुम्ही चांदीचा तांब्या घ्या, स्टीलचा घ्या, तांब्याचा घ्या. एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. त्यात स्वच्छ पाणी भरून घ्या आणि तुम्हाला मुठभर गहू घ्यायचे आहे, त्या पाण्यात टाकायचे आहे आणि थोडासा छोटासा खडा गुळाचा टाकायचा आहे. चमचाभर दूध टाकायचं आहे. काही फुलं असतील तुमच्याकडं लाल कलरची, पिवळ्या कलरची, तर त्या फुलांच्या पाकळ्यासुद्धा तुम्हाला त्या पाण्यात टाकायच्या आहे. लाल कलरची फुलं असेल तर अतिशय उत्तम, नारंगी कलरचे असतील तर अतिशय उत्तम. या ज्या पाकळ्या असतील तुमच्याकडं फुलांच्या त्या पाण्यात टाकायच्या आहे. गहू, गुळाचा खडा, चमचाभर दूध आणि थोड्याशा फुलाच्या पाकळ्या, ह्या सर्व गोष्टी त्या पाण्यात टाकून घ्यायच्या आणि तुम्हाला सूर्यनारायणाला ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः असा मंत्र जपत किंवा तुम्ही सूर्यनारायणाचा
जो मंत्र जपत असाल रोज अर्घ द्यायला, तो मंत्र जपत आपल्याला सूर्यनारायणाला अर्घ द्यायचा आहे. आता समजा त्या तांब्यात खालीच गहू राहून गेले, तर मग काय करायचं, तर ते गहू सूर्यनारायणाला अर्घ देऊन द्यायचं आहे. तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा, जी इच्छा असेल तुमची, अवघड इच्छा जी पूर्णच होत नाही, तुम्हाला कामात काही यश मिळत नाही, मुलाबाळांची प्रगती काही होत नाही, तुमच्या मनासारखं काही घडत नाही, म्हणून उद्या पौष महिन्यातील पहिला रविवार आहे. सूर्यनारायणाकडं जे मागायचं ते मागा. नक्कीच सांगते 24 तासाच्या आत तुमची इच्छा पूर्ण व्हायला लागेल. खूप चमत्कारिक बदल तुमच्या जीवनात दिसून येतील. आणि मग वर्षभर तुम्हाला जेव्हा तर उद्या जे जे तुमच्या मनात असेल, नक्कीच सूर्यनारायणाकडं, आपल्या सूर्यदेवांकडं नक्कीच मागणं मागा आणि जी इच्छा असेल ती बोलून घ्या. नसल बोलायचं, देवांना सर्व काही कळत असतं. आपले स्वामीच आहे, संपूर्ण ब्रह्मांड आपले स्वामीच आहे. म्हणून तुम्ही न मागता सुद्धा तुम्ही सूर्यनारायणाला तुम्ही अर्घ देऊ शकता. मनातील इच्छा बोलून कोणाकडे दाखवायची, तर आपल्या देवांकडेच बोलून दाखवायची असते. म्हणून तुम्हाला जर तुमची इच्छा बोलून सूर्यनारायणाला अर्घ द्यायचं असेल, काहींना नसेल बोलायचं, तरीही आपल्याला सूर्यनारायणाला अर्घ उद्या द्यायचंच आहे. पाणी अर्पण करायचं आहे या सर्व वस्तू टाकून. आता पाणी अर्पण करताना जे गहू टाकलेले आहे आपण, मूठभर गहू, ते जर मागे पाणी आपलं अर्घ दिले जाईल आणि ते तांब्यात खाली उरून राहतील, मग काय करायचं, अर्घ दिल्यानंतर सूर्यनारायणाला नमस्कार केल्यानंतर तिथं पक्षी जर तुम्हाला दिसले, मग कबूतर असू दे, चिमण्या असू दे, कावळे असू दे, कुठलेही पक्षी असू दे, तिथं तुम्ही ते गहू, उरलेले गहू तांब्यातून काढून घ्यायचे आहे. जरी पाण्याने भिजलेले असले तरीही ते गहू तुम्हाला पक्ष्यांना घालून द्यायचे आहे आणि मग घरात यायचं आहे. बघा, असं तुम्हाला महिनाभर तरी नक्की करा. मी म्हणेल नक्कीच महिनाभर काय, वर्षभर कायम आपण सूर्यनारायणाला आंघोळीनंतर आपण अर्घ दिलंच पाहिजे. तुम्ही जर फक्त रविवारी या गोष्टी टाकून सूर्यनारायणाला अर्घ दिलं आणि नंतर रोज आपण साध्या पाण्याने जरी अर्घ दिलं, तरीही जीवनात खूप चमत्कारिक बदल नक्कीच दिसून येतात. 1-2 मिनिटांचं काम असतं, पण खरंच सांगते आयुष्यातील बरेचसे संकट यामुळे नक्कीच दूर होतात. घरात इतकी भरभराट होते आपल्या, की आपलं भाग्य तेजस्वी होतं. आपली जी अडलेली कामं होत नाही ती सुद्धा व्हायला लागतात. मुलाबाळांची प्रगती व्हायला लागते. प्रत्येक कामात यश मिळायला लागतं. तर नक्की उद्या विद्यार्थी असू दे, महिला असू दे, माझे दादा असू दे, सूर्यनारायणाला आंघोळीनंतर अर्घ जरूर द्या. या सर्व वस्तू मी ज्या सांगितल्या पाण्यात टाकायला, गहू, फुलं, दूध, आपण ह्या वस्तू टाकून आपल्याला सूर्यनारायणाला अर्घ द्यायचंच आहे. नक्की हा उपाय करा. ही सेवा आहे सूर्यनारायणाची. पौष महिन्यातील पहिला रविवार आलेला आहे. सर्वांनी ही सेवा नक्की करा. त्यानंतर आपल्याला तुमच्या गच्ची असेल तुमची, तुम्हाला सूर्यनारायणाकडे एक दिवा लावून तिथं तुम्हाला ठेवता आला पूर्व दिशेकडं, तर अतिशय उत्तम. तुम्ही बिल्डिंगमध्ये वगैरे राहत असाल, नाही दिवा लावता आला तर काही हरकत नाही. पण ज्यांचं गच्चीचं घर आहे, ज्यांना दिवा लावता येत असेल, सूर्यनारायणाकडं मुख करून, दिव्याचं तोंड करून, पूर्वकडं तोंड करून एक दिवा लावता आलं तर अतिशय उत्तम. मग तेलाचा लावा, तुपाचा लावा, पण तो एक दिवा नक्की लावा. यामुळे सुद्धा बरेचसे कठीण इच्छा तुमच्या पूर्ण व्हायला लागतील. नक्की उद्या सूर्यनारायणाची पौष महिन्याचा पहिला रविवार आहे. सर्वांनी सेवा करा आणि लाभ घ्यायचा आहे. भरभरून लाभ होतील तुम्हाला. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.